सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, माता लक्ष्मीच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. आजची कथा आहे ती एका टिटवी पक्ष्याची कथा आहे. मित्रांनो, तुम्ही ही गोष्ट ऐकली असेल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती होत असते. जो दगड लोखंडाला सोनं बनवू शकतो. अशा कथा आपल्याला अनेक ग्रंथांमध्ये वाचायला मिळतात. ज्या ग्रंथांमध्ये असं स्पष्टपणे लिहिलेलं आहे की टिटवीच्या अंड्यामध्ये पारस दगड असतो. परंतु मित्रांनो, तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे का की या पारस दगडाची प्राप्ती टिटवी पक्षाला कशा प्रकारे झाली? प्रिय दर्शकांनो, यामागे एक खूपच प्राचीन अशी कथा आहे. ही कथा आज मी तुम्हाला सांगणार आहे. या कथेमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की कुठलाही मनुष्य, कुठलाही व्यक्ती या पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे कार्य करू शकतो. मित्रांनो, असे खूप सारे लोक असतील ज्यांना टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती करण्याचा प्रयत्न केला असेल, परंतु ते त्यांच्या या प्रयत्नात असफल झाले असतील. मित्रांनो, आज तुम्ही जाणून घ्याल की टिटवीच्या अंड्यापासून पारस दगडाची प्राप्ती कशा प्रकारे केली जाऊ शकते. त्याचबरोबर या कथेबाबत असे सुद्धा म्हणण्यात आले आहे की जो कोणी ही कथा पूर्णपणे ऐकतो आणि यामध्ये सांगितलेल्या गोष्टी त्याच्या जीवनात अंमलात आणतो, तर असा व्यक्ती धनधान्याने समृद्ध होतो. त्याचं जीवन तो स्वतः बदलू शकतो. त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होत असतं. तो माणूस कधीच गरीब राहू शकत नाही. मित्रांनो, जो कोणी हा व्हिडिओ अर्धा पाहतात, मध्येच हा व्हिडिओ बंद करतात, अशा लोकांना फक्त अर्धी माहिती मिळते, अर्ध ज्ञान मिळतं. आणि असं नेहमी म्हटलं जातं की अर्ध अधुरं ज्ञान हे नेहमी धोकादायक असतं. आणि म्हणूनच व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत जरूर बघा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील माता लक्ष्मीचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. पुरातन काळातील गोष्ट आहे. नुकता श्रावण महिना सुरू होणार होता आणि टिटवी पक्ष्याचा जोडा एका जंगलामध्ये एका झाडावर बसलेला होता. त्याच जंगलामध्ये मादा टिटवी 2 अंडी घालते. परंतु टिटवी पक्ष्याचा जोडा आता खूपच काळजीत राहू लागला, कारण की अंडी देऊन खूप दिवस झाले होते, परंतु त्या अंड्यामधून पिल्लं बाहेर आली नव्हती. दोघेही नवरा बायको आशा लावून बसले होते की जेव्हा अंडी फुटतील तेव्हा त्याच्यातून 2 छोटे छोटे पिल्लं बाहेर येतील आणि त्यांचे जीवन आनंदाने भरून जाईल. दोघे नवरा बायको त्यांच्या मुलांचा विचार करून वेगवेगळ्या प्रकारचे स्वप्न रंगवत होते, परंतु खूप दिवस होऊनही त्यांचे अंडे अजूनही फुटत नव्हते. प्रिय मित्रांनो, शेवटी श्रावण महिना सुरू होतो आणि दोघेही नवरा बायको खूपच काळजीत येतात. तेव्हा टिटवी टिटव्याला म्हणते, अहो, श्रावण महिना सुरू होणार आहे, परंतु अजूनही आपली अंडी फुटण्याचे नाव घेत नाही. जर वेळेवर अंडी फुटली असती तर आपली मुलं इतक्यात मोठी झाली असती ना. या अंड्यांना फोडण्यासाठी असा कोणता उपाय केला जाऊ शकतो की ज्यामुळे अंडी लवकरच फुटतील आणि आपली छोटी पिल्ले बाहेर येतील. प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, प्रिये, या गोष्टीचा उपाय तर माझ्याकडे सुद्धा नाही. दोघे नवरा बायको सारखे चोचीने त्या अंड्यांवर टोची मारत असतात, परंतु तरीसुद्धा ती अंडी फुटत नाही. प्रिय दर्शकांनो, त्याच वेळेला नारद मुनी तेथून जात होते. जात असताना नारद मुनींचे लक्ष टिटवीच्या अंड्यांकडे जातं आणि टिटवीच्या जोड्याकडे जातं. तेव्हा नारद मुनी तेथे थांबतात आणि टिटवी आणि टिटव्याला त्यांच्याजवळ बोलवतात. जेव्हा टिटवी आणि टिटवा नारद मुनींजवळ जातात तेव्हा ते सर्वप्रथम नारद मुनींना प्रणाम करतात आणि प्रणाम करून त्यांची व्यथा नारद मुनींना सांगू लागतात. नारद मुनींना ते म्हणू लागतात, हे मुनिवर, टिटवीने अंडी घालून खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही त्याच्यातून पिल्लं बाहेर आले नाहीत. जर काही वेगळा मार्ग असेल तर तुम्ही आम्हाला सांगावा. जर आमची अंडी वेळेवरच फुटली असती तर आमची पिल्ले आता मोठी झाली असती. प्रिय मित्रांनो, टिटवी पक्षाच्या जोड्याचे हे बोलणे ऐकून नारद मुनीसुद्धा आश्चर्यात पडतात आणि ते विचार करू लागतात की या टिटवीची अंडी फुटत का नाही, असा कोणतं कारण असू शकतो. तेव्हा नारद मुनी भगवान श्री हरी विष्णूंचा ध्यान धरतात. तेव्हा त्यांना एक उपाय सुचतो. तेव्हा नारद मुनी टिटवी आणि टिटव्याला म्हणतात, मी तुम्हाला एक उपाय सांगतो. जर तुम्ही हा उपाय केला तर तुमच्यावर महादेव खूप प्रसन्न होतील आणि जेव्हा महादेव प्रसन्न होतील तेव्हा ते तुम्हाला एक अनमोल अशी गोष्ट देतील, ज्याच्या मदतीने तुम्ही ही अंडी फोडू शकाल. नारद मुनींचे हे म्हणणं ऐकून टिटवी आणि टिटवा दोघेही नारद मुनींना म्हणतात, हे मुनिवर, तुम्ही आम्हाला लवकर सांगा, तो कोणता उपाय आहे. आम्ही दोघेही मिळून तो उपाय नक्कीच करू.
प्रिय मित्रांनो, त्यानंतर नारद मुनी आसन लावून बसतात आणि टिटवीचा जोडा दोघेही नारद मुनींच्या समोर बसतात आणि नारद मुनी उपाय सांगू लागतात. नारद मुनी सांगतात, श्रावण महिना सुरू झाला आहे आणि तुम्ही दोघांनीही हरिद्वारला जावे. हरिद्वारला जाऊन तुम्ही पूर्ण श्रद्धा भावनेने देवादिदेव महादेवाची कावड घेऊन आणि महादेवाला पूर्णतः मनाने कावड अर्पण करा. पूर्ण श्रद्धेने पूर्ण भावनेने जर तुम्ही हे कार्य करत असाल तर महादेव तुमच्यावरती नक्कीच प्रसन्न होतील. नारद मुनी पुढे म्हणतात, हे पक्ष्यांनो, याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताही उपाय नाही. इतकं म्हणून नारद मुनी निघून जातात. त्यानंतर टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिये, आता आपल्याला हरिद्वारला जावे लागेल आणि तेथून देवादिदेव महादेवांसाठी कावड घेऊन यावे लागेल आणि कावड आपण महादेवाला अर्पित करू. तेव्हा टिटवी म्हणते, अहो, आपण हरिद्वारला जाऊन तिथून कावड सुद्धा घेऊन येऊ, परंतु त्यापूर्वी आपल्याला आपल्या अंड्यांची काहीतरी व्यवस्था करावी लागेल, जेणेकरून कुठलाही दुसरा प्राणी आपल्या अंड्यांना कोणत्याही प्रकारे नुकसान पोहोचू नये. तेव्हा टिटवा त्याच्या पत्नीला म्हणतो, हे प्रिय, जर कुठला दुसरा जीव आपल्या अंड्यांना नुकसान पोचू इच्छित असेल तर पोचू दे. आज या क्षणाला आपण आपली अंडी महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आपल्या पिल्लांना महादेवाच्या भरोशावर सोडणार आहोत. आजपासून आपण कधीच कुठल्याही वृक्षावर आपली अंडी द्यायची नाही. आपण आपली अंडी फक्त जमिनीवर असंच द्यायची. दोघेही टिटवा आणि टिटवी पाणी हातात घेऊन असा संकल्प करतात की आजपासून आपण कधीच झाडावर अंडी द्यायची नाही. आजपासून आपण फक्त जमिनीवर अंडी द्यायची. प्रिय मित्रांनो, असं म्हटलं जातं की आईचा आत्मा खूप मोठा असतो. एक आई तिच्या मुलांसाठी काहीही करायला तयार होते. इतकंच नाही तर तिचे प्राणसुद्धा अर्पण करायला तयार असते. त्यानंतर टिटवी काही दगड घेते आणि तिच्या अंड्यांच्या सभोवताली ते दगड ठेवते आणि ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचा जप करते. ते दगड त्या अंड्यांभोवती लावते आणि ओम नमः शिवाय जप करत दोघेही नवरा बायको हरिद्वारला पोहोचतात. हरिद्वारला पोहोचल्यावर ते पूर्ण श्रद्धे भावनेने देवादिदेव महादेवांचं नामस्मरण करत असतात आणि हरिद्वारवरून कावड उचलून देवादिदेव महादेवांचा नाम जप करत ती कावड घेऊन पुन्हा येतात आणि कावड महादेवाला अर्पण करतात. प्रिय मित्रांनो, दोघांनीही महादेवाला कावड अर्पण केले, परंतु महादेव तरीसुद्धा त्यांच्यासमोर आले नाहीत. त्यांना दर्शन दिलं नाही. तेव्हा दोघे नवरा बायको आणखी दुःखी होतात. ते विचार करू लागतात की आता आम्ही नारद मुनींनी सांगितलेला उपाय सुद्धा केला आहे, तरीसुद्धा महादेवांनी आम्हाला दर्शन दिलं नाही. प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा पक्षी टिटवीला म्हणतो, तू काळजी करू नको. देवादिदेव महादेव आपल्यावर नक्कीच प्रसन्न होतील. आपण आता देवादिदेव महादेवांची घोर तपश्चर्या करू. आता दोघेही नवरा बायको पुन्हा संकल्प घेतात आणि महादेवांच्या घोर तपश्चर्येमध्ये बसून राहतात. जेव्हा टिटवा आणि टिटवी महादेवाच्या भक्तीमध्ये बसून राहतात तेव्हा श्रावण महिन्याचा अंतिम वेळ चालू होतो. श्रावण महिना संपणार होता तेव्हा महादेव प्रसन्न होतात आणि त्यांच्या समोर येतात. महादेव टिटवा आणि टिटवीच्या समोर येतात आणि त्यांना म्हणतात, हे पक्षी, आम्ही तुमच्या भक्तीवरती खूप प्रसन्न झालो आहोत. तुम्हाला जे काही मागायचं आहे ते वरदान तुम्ही मागू शकता. प्रिय दर्शकांनो, तेव्हा टिटवा आणि टिटवी दोघेही त्यांचे डोळे उघडतात. डोळे उघडताच दोघांनाही देवादिदेव महादेवांचे दर्शन घडते. त्यानंतर टिटवा आणि टिटवी दोघेही नवरा बायको महादेवाला म्हणतात, हे प्रभू, आम्ही 2 अंड्यांना जन्म दिला आहे आणि त्या अंड्यांना जन्म देऊन खूप दिवस झाले आहेत, परंतु अजूनही ती अंडी फुटत नाही. आम्हाला असं वरदान द्या ज्याद्वारे आम्ही आमची अंडी फोडू शकू आणि आमच्या पिल्लांना आम्ही बाहेर काढू शकू. जर आमची अंडी फुटली नाही तर आमचा वंश इथेच समाप्त होईल. आमचा वंश पुढे वाढणार नाही आणि त्यामुळे आमच्या प्रजातीचं नाव या दुनियेतून नष्ट होईल. त्यामुळे हे प्रभू, आम्हाला असं वरदान द्या ज्या वरदानामुळे आम्ही आमच्या पिल्लांना अंड्यामधून बाहेर काढू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला म्हणतात, हे पक्षी, तुम्ही लक्ष देऊ नये का? श्रावण महिन्याच्या अंतिम सोमवारी आमच्यामधून एक धातू बाहेर येईल, जो धातू सर्व धातूंमध्ये श्रेष्ठ असेल, जो धातू सर्वात वजन, सर्वात नरम आणि सर्वात श्रेष्ठ असेल. त्याच धातूपासून पारस दगडाची निर्मिती होणार आहे, जो एका लोखंडाला सुद्धा सोन्यामध्ये परावर्तित करू शकतो. हे पक्ष्यानो, तुम्हाला तो पारस दगड घ्यायचा आहे, जो आमच्या धातूपासून बनणार आहे आणि तोच पारस दगड तुमच्या अंड्यांना फोडू शकतो. त्यानंतर देवादिदेव महादेव टिटवा आणि टिटवीला पारस दगडाची ओळख सांगतात. हा पारस दगड धूम्र रंगाचा असेल, थोडा कठोर असेल, दगडासारखा दिसायला असेल. तुम्हाला फक्त हा दगड मिळवायचा आहे आणि हा दगड तुमच्या अंड्यांना स्पर्श करायचा आहे. अंड्यांना स्पर्श होताच तुमची अंडी फुटतील आणि तुमची बिल्लं बाहेर येतील. प्रिय दर्शकांनो, इतकं म्हणून देवादिदेव महादेव अंतर्ध्यानात विलीन होतात.
श्रावण महिन्याचा अंतिम सोमवार येतो तेव्हा महादेवांपासून एका धातूची निर्मिती होते व त्यापासून पारस दगडाची निर्मिती होते. तेव्हा टिटवा टिटवी तो पारस दगड शोधतात आणि चोचीत पकडून त्यांच्या अंड्याजवळ घेऊन येतात आणि त्यांच्या अंड्यांना त्या पारस दगडाचा स्पर्श करतात. जसा पारस दगडाचा स्पर्श त्या अंड्यांना होतो तेव्हा ती अंडी फुटतात आणि त्यातून पिल्लं बाहेर येतात. मित्रांनो, अशा प्रकारे टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली. देवादिदेव महादेवांच्या असीम कृपेने टिटवी पक्षाला पारस दगडाची प्राप्ती झाली आहे. प्रिय दर्शकांनो, हे पूर्णपणे सत्य आहे. त्यामध्ये संशय घेण्यासारखं असं काहीच नाही की पक्ष्यांच्या अंड्यांमध्ये पारस दगड नसतो, पण त्यांच्याकडे तो पारस दगड असतो. टिटवी पक्षी त्या पारस दगडाला खूप सांभाळून ठेवते आणि तिच्या पिल्लांना नेहमी त्या दगडाबद्दल सांगून जाते. प्रिय मित्रांनो, असे म्हणण्यात आले आहे की पारस दगडाचे गुपित फक्त पक्ष्याला माहीत आहे. ती तिच्या पिल्लांशिवाय दुसऱ्या कुठल्याही सजीवाला किंवा प्राण्याला या पारस दगडाबद्दल काही समजू देत नाही. काही लोकांचा असा समज आहे की टिटवी पक्षी तिच्या घरट्यातच पारस दगड सोडते, परंतु असं नाही आहे. टिटवी पक्षी खूपच काळजीपूर्वक पारस दगड घेऊन येते आणि तिच्या अंड्यांना स्पर्श करून पुन्हा काळजीपूर्वक तो पारस दगड एका गुप्त जागेवर ठेवून देते. त्या जागेवर कोणीही पोचू शकत नाही, ज्या जागेची माहिती फक्त त्या पक्ष्यालाच असते. मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही पाहिली असेल की सर्व पशुपक्षी रात्रीच्या वेळी आराम करतात. फक्त ज्यांना दिवसा दिसत नाही, वटवाघूळ अशा प्रकारचे पक्षी दिवसा आराम करतात. परंतु टिटवी पक्षी एक असा पक्षी आहे, तो दिवसा किंवा रात्री कधीच आराम करत नाही. हा पक्षी नेहमी सतर्क असतो, कारण या पक्षाला नेहमी काळजी असते की याचा पारस दगड कोणी चोरून घेऊन जाऊ नये. त्यामुळे हा रात्री सुद्धा जागा असतो आणि दिवसा सुद्धा जागा असतो. प्रिय मित्रांनो, असं सुद्धा म्हटलं जातं की जागून जागून जेव्हा याचे डोळे थकून जातात, डोळ्यामध्ये पाणी येऊ लागते, तेव्हा हा पक्षी त्याच पारस दगडाला डोळ्यांवर लावतो आणि त्यामुळे त्याचे डोळे पुन्हा ताजेतवाने होतात आणि पुन्हा हा पक्षी अनेक महिने पारस दगडाची काळजी घेऊ शकतो, न झोपता काळजी घेऊ शकतो. तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.